राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा निकाल आज येणार आहे. त्यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत साहेब आहेत. सामंत साहेब, आज निकाल येतो आहे, काय चित्र असणार आहे? काहीच मिनिटं शिल्लक आहेत. निवडणुकीचा निकाल हा स्पष्ट आहे. UBT 4 नाही तर 5 नंबरला असणार आहे. त्याच्या अगोदर काँग्रेस असेल आणि शेवटी भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे, तो 1 नंबरला असेल आणि थोड्याफार फरकानं शिवसेना 2 नंबरला असेल. याचं कारण महत्त्वाचं आहे की जे कार्यकर्ते आम्हाला आमदार बनवण्यासाठी पत्रकं वाटतात त्यांची ही निवडणूक आहे आणि त्यांच्या मागं देखील राजकीय ताकद उभी करण्याची जी काय एक ताकद आहे ती माननीय एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे. म्हणूनच त्यांनी संवाद साधण्याचा कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्रामध्ये घेतला आणि त्याचा परिणाम आणि त्याचा आउटपुट शिवसेनेला नक्की मिळणार आहे. आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचा स्ट्राईक रेट ठेवून परफॉर्मन्स दाखवू. तुम्ही म्हटलं तसं पद्धतीने ग्रामीण भागातील निवडणूक आहे. महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स नेमका काय असेल, काय सांगाल? आता महाविकास आघाडी 5-6 नंबरला असणार म्हटल्यानंतर काय असणार? आमचा नंबर वरनं बघायचा, त्यांचा नंबर खाल्लं बघायचा. बरोबर. उद्धव ठाकरे सेनेचं जसं नगरपालिकेमध्ये आपण बघितलं की महानगरपालिकेमध्ये सुद्धा या ठिकाणी त्यांचा परफॉर्मन्स व्यवस्थित नव्हता. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे नेमकं काय असेल उद्धव ठाकरे सेनेचं चित्र? एक बघा, कार्यकर्ते हे नेत्याच्या प्रचारासाठी किंवा नेत्याचं पाठबळ मिळण्यासाठी हे आसुसलेले असतात, आतुर असतात. म्हणूनच ते कार्यकर्ते असतात, नेत्यावर विश्वास ठेवत असतात. पण नेताच जर कार्यकर्त्यांसाठी फिरला नाही तर त्याचे पडसाद निवडणुकीमध्ये दिसतात. विधानसभेला दिसले. आम्ही 80 जागा लढलो, 60 जागा जिंकलो. ते 100 जागा लढले, 20वर आले आम्हाला शिव्या घालून. त्याच्यानंतर नगरपालिकेला 8वर आले, त्यातले 3 आमच्याकडे आले, म्हणजे 5वर राहिले. आम्ही 72ला पोचलो. महानगरपालिकेमध्ये आम्ही 450 नगरसेवक निवडून आणले, ते 100वर राहिले. तसंच राहणार. 30-35 जिल्हा परिषद सदस्य अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांचे निवडून येतील आणि किमान 225च्या वर शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे सदस्य आपल्याला बघायला मिळतील. नक्कीच विजय हा महायुतीचा असेल आणि खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर चित्र हे महायुतीच्या बाजूनं असेल असं स्पष्ट मत या ठिकाणी उदय सामंत यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे. मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.